हाय फ्रेंड्स. आपले दीपमाला मेकओव्हरमध्ये स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत फुल कट क्रीज आय मेकअप लुक. तर हा खूपच गॉर्जियस असा आय मेकअप लुक. हा लुक बिगिनर्ससाठी देखील परफेक्ट आहे. तर मग चला सुरुवात करूया. आपण सुरुवातीला आपले आयलिड्स प्रेप करून घेऊया. आयलिड्स प्रेप करणे म्हणजेच त्यावर कन्सिलर लावून जरा ब्लेंडरच्या साहाय्याने ब्लेंड करणे आणि त्यावर लूज पावडर लावून ते जरा सेट करून घ्यायचं आहे. परंतु मी इथे कन्सिलर वगैरे लावले नाही आहे, कारण की मी डमीवर करते. तुम्ही क्लायंटवर करत असाल तर प्रेप करणे गरजेचे आहे. नंतर आपण ट्रान्झिशन शेडसाठी मी एक नॅचरल ब्राऊन कलर घेतला आहे. तो आपण क्रीजसाठी घेणार आहोत. तर क्रीज म्हणजे आय बोनच्या खाली जी लाईन दिसते आपल्याला, ती म्हणजे क्रीज असते. तर तिथे आपण सॉफ्ट हँडने ते ब्लेंड करून घ्यायचं आहे. आता वेळ आहे कट क्रीज करण्याची. तर कट क्रीज करण्यासाठी मी इथे फ्लॅट ब्रशचा यूज करत आहे. फ्लॅट ब्रश आणि कन्सिलरच्या साहाय्याने आपण इथे इनर कॉर्नरपासून तर आउटर कॉर्नरपर्यंत कन्सिलर अप्लाय करणार आहोत. कन्सिलर अप्लाय केल्यानंतरच आपण आय शॅडोची प्रोसेस पुढे करणार आहोत, कारण की कन्सिलर लावल्यावर पुढील कलर इन्हॅन्स होतात आणि असे उठून दिसतात. म्हणून आपण कन्सिलर व्यवस्थितरित्या लावून घेणार आहोत. त्यानंतर आपण कन्सिलर सेट झाल्यानंतर एक असा आउटर व्ही म्हणजेच आउटर व्ही डिपेंड करूया. तिथे मी पर्पल कलर घेतलेला आहे. ब्लॅक सुद्धा घेऊ शकतात, पण इथे मी डार्क पर्पल असा कलर घेऊन तिथे आउटर कॉर्नरला ब्लेंड करत आहे. नंतरून मी पिंक कलर घेतलेला आहे. दोघं एकच फॅमिलीचे कलर आहेत, तर मी तिथे पिंक कलर घेऊन ब्लेंड केले आहे. नंतरून मी थोडा असं येल्लोइश कलर घेतलेला आहे. थोडा शिमरी कलर घेतलेला आहे येल्लोइशमध्ये, तर तोही तिथे ब्लेंड केला आहे. आणि त्यानंतर आपण एक असा व्हाईटिश कलर घेतलेला आहे. तो इनर कॉर्नरला मी सेट केलेला आहे. त्यामुळे असे ड्रॅमॅटिक लुक येते आणि डोळे असे उठून दिसतात, सुंदर दिसतात. आय लायनर लावताना मी असा विंगचा आकार घेतलेला आहे. आय लावणार. आयलायनर लावून झाल्यानंतर मी त्यावर पुन्हा एक व्हाईट म्हणजे सिल्वर कलरचे आयलायनर लावलेले आहे. आणि जिथून आपण कन्सिलर लावून घेतले आहे कट क्रीज करण्यासाठी, तिथेही मी सिल्वर कलरचे आयलायनर लावून घेतलेले आहे. हा वेगळा असा ड्रॅमॅटिक लुक दिसतो. तुम्ही नक्की ट्राय करा.
त्यानंतर आपण आयलॅशेस लावून घेऊया. त्यानंतर आपण आयलॅशेस लावून घेतल्यानंतर सुद्धा ब्लॅक कलरचे असे आयलायनर त्यावरून लावून घेतले आहे, जेणेकरून तो ग्लू असतो तो दिसणार नाही. नंतरून फायनल लुकसाठी आपण लोअर लॅश लाईनला स्मोक करून घेऊया आणि इनर कॉर्नरला हायलाईट करूया. आईज इन्स्टंटली ब्राईट दिसतात. तर हा आहे आपला फायनल लुक. आपला फुल कट क्रीज आय मेकअप लुक झालेला आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, यातून काहीतरी शिकायला मिळालं असेल, तर तुम्ही व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच व्हिडिओ बघितल्याबद्दल. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा.